बातमी जळगावात आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने केटरिंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय। विशेष म्हणजे सध्या लग्नसराईचा हंगाम आहे आणि असा असतानाच ही टंचाई निर्माण झाल्याने केटरर्स व्यावसायिकांची चिंताही वाढली आहे। जिल्ह्यात सुमारे 20,000हून अधिक लोक केटरिंग व्यवसायावरती अवलंबून आहेत आणि त्यांच्या रोजगारावर याचा मोठा परिणाम झालाय। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केटरर्स चालकांनी केलेली आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आणि केटरर्स व्यावसायिकांशी देखील संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसची टंचाई निर्माण झाली। परिणामी राज्य सरकारने व्यावसायिक सिलेंडर पुरवठा जी आहे ती तात्पुरती स्थगिती केली। मात्र यामुळे अनेकांचे उद्योग व्यवसाय हे संकटात सापडले। पण तुर्तास राज्य सरकारने एक निर्णय घेत काही उद्योजकांना या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेलं आहे। मात्र अद्यापही कॅटर्स उद्योगाला याबाबत कुठलीही घोषणा न करण्यात आल्यामुळे कॅटर्स उद्योगांचं संकट जे आहे ते कायम आहे। आपल्यासोबत जळगाव जिल्ह्यातील विविध खर्च संघटनेचे कॅटर्स उद्योजक आहेत। त्याचा काय सांगणार, कॅटर्स उद्योगाची नेमकी काय परिस्थिती आहे, आपल्याला आता सिलेंडर उपलब्ध होत आहेत का? नमस्कार, मी रतन सारस्वत, जिल्हाध्यक्ष खानदेश कॅटरिंग असोसिएशन। आम्ही जसं राज्य सरकारने काल बाकीचे सर्व उद्योजकांना जशी सवलत दिलेली आहे, आम्ही पण तशीच सवलत आम्हाला मिळावी याकरता आम्ही इथे प्रयत्न करतो। आणि परिस्थिती काय आपल्या कॅटर्स उद्योगाची? 6 महिन्यापासून आम्ही ऑर्डरी घेतलेल्या आहेत सर, आणि ते ऑर्डरी आम्हाला आजच्या परिस्थितीत गॅस नसल्यामुळे आम्हाला कॅन्सल कराव्या लागत आहेत आणि 25,000 लोकांचा उदरनिर्वाह आज संकटात आलेला आहे। आपल्यासोबत अजूनही काही कॅटर व्यावसायिक आहेत। दादा, काय सांगणार, एकीकडे जे आहे करता अनेक लग्न समारंभामध्ये आता गॅसशिवाय त्या ठिकाणी कॅटर्स व्यवसाय चालू शकत नाही आहे, कारण की चुली पेटवता येत नाही आहे। काय नेमकी परिस्थिती आहे? नेमकी काय आहे ते आपले जे काय जवळपास 6 महिन्यापासून जे आम्ही ऑर्डर घेतलेले आहे, आता पार्टीवाल्यांच्या सुद्धा कॉल यायला लागले की आमचा काम प्रोग्राम होईल का नाही। आम्ही त्यांना सक्त दिलेले सिलेंडर भेटला असेल तर आम्ही तुमचे काम करू शकतो, नाही तर नाही करू शकतो। तुम्ही असं समजा हे प्रोग्राम कॅन्सल म्हणजे पार्टी कॅन्सलच करायला समजलो। आता आम्हाला सिलेंडर मिळालेच नाही तर आम्ही काम करू कसं काय? आमचे जे 25 जवळपास 30,000 जे लोक कर्मचारी काम करतात आमच्या कॅटरिंगच्या दरम्यान, ते सर्वांना रोजंदारीची वेळ आलेली आहे। ते सिलेंडर आहेच नाही तर त्यांना रोजन भेटत नाही, रोजंदारी मिळालच नाही, म्हणून आम्ही ते प्रोग्राम सर्व कॅन्सल केलेला आहे। आणि जे मंगल कार्यालय त्याचं ते आहे तर आम्हाला लाकडी वगैरे ते भट्टी वगैरे चालू देत नाही, तिथं आम्हाला गॅसचीही गरज असते आणि गॅसमुळे ते लोनवाला करू देत नाही, म्हणून आम्ही सर्व प्रोग्राम कॅन्सल केलेला आहे। नक्कीच एकंदरीत ज्या पद्धतीने राज्य सरकारने आता काही व्यावसायिकांना या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून देण्याची घोषणा केलेली आहे, त्याचप्रमाणे कॅटरर्सांना सुद्धा या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जी आहे कॅटर व्यावसायिक करत आहेत। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।